आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याला मराठीत म्हणतो आपण चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळामध्ये सेंटेन्स बनवताना एम इज आर चा वापर केला जातो. त्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. तर आता सेंटेन्स कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी शिकवत आहे. मी शिकवत आहे. तर हे आपण कसं लिहिणार इंग्लिशमध्ये आता? आय एम टीचिंग. आय एम टीचिंग. तर याच्यामध्ये आय मी म्हणजे आय, शिकवत आहे हे क्रियापद एम, आणि शिकवत टीचिंग. आता याच्यामध्ये एम इज आणि आर याचा वापर सेंटेन्स बनवताना आपण याचा यूज करतो, आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. आता मी शिकवते, आय टीच. मी शिकवत आहे, शिकवत, आय एम टीचिंग. ती बोलत आहे, ती बोलत आहे. म्हणजे ही कशाची क्रिया चालू आहे? बोलण्याची. बोलत तिची क्रिया संपली का नाही, म्हणजे याला काय म्हणतो आपण? कंटिन्युअस, चालू क्रिया, चालू वर्तमान काळ. ती बोलत आहे. आता ती बोलत आहे म्हणजे ही क्रिया चालू आहे तिची वाली. आता त्याच्यासाठी आपण काय त्याच्यासाठी काय, तीसाठी काय म्हणतो आपण? शी इज टॉकिंग. शी इज टॉकिंग. ती बोलते, सी टॉक. जर सी बोलते, ती बोलते, म्हणजे हा काय झाला? सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधं वाक्य झालं. ते ती बोलते म्हणजे सी टॉक, पण ती बोलत आहे. हे क्रिया चालू आहे तिच्यावाली. सी इज टॉकिंग. ॲम हा नेहमी आय सोबतच ॲम यूज केला जातो, आणि ही सी इट ऑदर त्याच्यासाठी इजचा वापर केला जातो, आणि आर हा वी, आर, दे, युअर त्याच्यासाठी आरचा वापर केला जातो. तर तो चालत आहे, तो चालत आहे. तर हे तो, ही म्हणजे तो. चालत त्याची क्रिया कोणती चालू आहे? चालत. म्हणजे ही सी इट त्याच्यासाठी आपण इजचा वापर करतो. तो चालत आहे. ही इज वॉकिंग. तर ती चालत आहे हे कसं म्हणणार आपण? ती चालत आहे. सी इज वॉकिंग. नीता चालत आहे हे कसं म्हणणार आपण? नीता इज वॉकिंग. समजलं? हे काय? चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये आपल्याला क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. मी चालते, आय वॉक. मी चालते, ही चालते. मी चालत आहे, ज्यावेळेस मी म्हणेल मी चालत आहे त्यावेळेस आय एम वॉकिंग. आम्ही शाळेत जात आहे. आम्ही शाळेत जात आहे. जात क्रिया कोणती चालू आहे? जात. आम्ही शाळेत जात आहे.
आहे आहे असला म्हणजे हा वर्तमान काळ. पण कोणता आहे तर क्रिया चालू आहे, जात. आम्ही कुठे जात आहे? आम्ही शाळेत जात आहेत. आम्ही शाळेत जात आहेत आहोत. आम्ही शाळेत जात आहोत. का आम्ही म्हणजे वी. त्याच्यासोबत काय येतं? आर. वी, दे, यू, युवर याच्यासाठी आरचा यूज केला जातो. आम्ही शाळेत जात आहोत. आम्ही म्हणजे वी. आहोत, आहोतसाठी काय वापरतो आपण? आर. वी आर गोईंग टू स्कूल. क्रिया कोणती आहे? जात. मी शाळेत जाते. आय एम गो टू स्कूल. पण हे काय आहे? आम्ही शाळेत जात आहोत. क्रिया चालू आहे शाळेत जाण्याची. कुठे जाण्याची क्रिया चालू आहे त्यावेळेस काय म्हणणार? वी आर गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात आहे. ती शाळेत जात आहे. ती शाळेत जात आहे. त्याच्यासाठी ती म्हणजे सी. सी इज ती. सी, ही, सी, इट ज्या वेळेस येणार त्यावेळेस आपण इजचा वापर करणार. सी इज गोइंग टू स्कूल. सी इज गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात आहे. ही इज गोइंग टू स्कूल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. कुठले? वॉकिंग, टॉकिंग, सांगत आहे, टेलिंग वगैरे त्यासाठी क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. आणि याच्यामध्ये ॲम, इज, आर, ॲम, इज, आर सेंटेन्स बनवताना याचा वापर केला जातो. तर तो पुस्तक वाचत आहे. तो पुस्तक वाचत आहे. तो पुस्तक वाचत आहे. आता आहे, आहेसाठी काय वापरणार आपण? इज. हा कशावरून? का त्याचा हा करता काय आहे? तो. तो म्हणजे ही इज रीडिंग अ बुक. ही इज रीडिंग अ बुक. वाचणे, वाचण्यासाठी आपण काय म्हणतो? कोणती क्रिया इथे? वाचत. तो काय करत आहे? वाचत आहे. याच्यामध्ये आता वाचणे, वाचण्यासाठी काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? रीड. मग इथे काय शेवटी त आणि आहे असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यावेळेस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. ही इज रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत आहे. सी इज रीडिंग अ बुक. कोमल पुस्तक वाचत आहे. कोमल इज रीडिंग अ बुक. या सगळ्यांसाठी इजचा वापर केला जातो. मी पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग अ बुक. त्यावेळेस स्वतःसाठी काय वापरायचं आहे आपल्याला? ॲम. तो पतंग उडवत आहे. तर तो पतंग उडवत आहे. तर याच्यात क्रिया बघायची. क्रिया काय आहे? पतंग उडवत. त आणि आहे तो. तो पतंग उडवत आहे. तर करता कोण आहे? तो. ही, सी, इट याच्यासाठी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला इजचा वापर करायचा असतो. तो म्हणजे ही. तर ह्या आहेसाठी इज. ही इज उडवत. ही इज फ्लाईंग. फ्लाय उडणे म्हणजे फ्लाय. पण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. फ्लाय, फ्लाईंग. ही इज फ्लाईंग काइट्स. ही इज फ्लाईंग काइट्स. मी पतंग उडवत आहे. आय एम फ्लाईंग काइट्स. ती पतंग उडवत आहे. ती पतंग उडवत आहे.
ती पतंग उडवत आहे. ती सी इज फ्लाइंग काइट्स. यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. तर तो पुस्तक वाचत आहे. ही इज रीडिंग अ बुक. वाचत, त्याची क्रिया कोणती चालू आहे? वाचत, ING प्रत्यय लागतो. आणि क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. आणि ही सी इट याच्यासाठी इजचा वापर केला जातो सेंटेन्स बनवताना. आता ही इज रीडिंग अ बुक. तो पतंग उडवत आहे. ही इज फ्लाइंग अ बुक. क्रिया कोणती? उडवत. क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. ही इज फ्लाइंग काइट्स. ती पतंग उडवत आहे. सी इज फ्लाइंग काइट्स. हे मी तुम्हाला सेंटेन्स कसे बनवायचे आहे, कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सेंटेन्स कसे बनवायचे आहेत ते दाखवत आहे तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला जर क्रियापद कसं ओळखायचं ते सांगितलं आहे मी तुम्हाला. तर ते कपडे धुवत आहेत. ते कपडे धुवत आहेत. ते कपडे धुवत आहेत. ते म्हणजे ते साठी काय वापरतो आपण? दे आर वॉशिंग क्लोथ. दे आर वॉशिंग क्लोथ. आता ते कपडे धुवत आहे, याच्यात धुवत आहे. तर ते हे आधीच सांगितलं तुम्हाला. एम इज आय सोबत ॲम वापरला जातो. आणि ही शी इट याच्यासाठी सेंटेन्स बनवताना इजचा वापर करतो. आणि दे वी यू इवर यासाठी आरचा वापर केला जातो. आता दे आला म्हणजे आर येणार. दे आर वॉशिंग क्लोथ. दे आर वॉशिंग क्लोथ. मी सांगत आहे. आता मी सांगत आहे आय एम टेलिंग. ती सांगत आहे सी इज टेलिंग. तो सांगत आहे ही इज टेलिंग. सेंटेन्स बनवताना आपल्याला क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. सेंटेन्स बनवताना ती दूध आणत आहे. ती दूध आणत आहे. आणत क्रिया कोणती? आणत आहे. आणण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे कसं? ती साठी काय म्हणतो आपण? सी इज आहे. सी इज ब्रिंगिंग मिल्क. सी इज ब्रिंगिंग मिल्क. तो दूध आणत आहे. ही इज ब्रिंगिंग मिल्क. मी दूध आणत आहे. आय एम ब्रिंगिंग मिल्क. ती करता काय आहे? ती. सी आहे साठी इज. आणत साठी आणणे ब्रिंग. पण क्रिया चालू आहे आणत. सी इज ब्रिंगिंग मिल्क. तो दूध आणत आहे त्याच्यासाठी काय म्हणणार आपण? ही इज ब्रिंगिंग मिल्क. तर मी तुम्हाला हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अगदी साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.